सगळे दिग्गज मतदान केंद्रापर्यंत पोहोचतायत, मतदान करतायत। म्हणजे सर्वसामान्य सुद्धा मतदान केंद्रापर्यंत पोहोचतातच आहेत आणि आपला मतदानाचा हक्क बजावतायत। पण वेगवेगळ्या भागांमध्ये 14 ठिकाणी मतदानासाठी पोहोचलेले सगळे दिग्गज आपण बघूया। जयंतराव पाटील साखराळे हातकणंगले इथं मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेत आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। विवरा रावेर इथं उल्हास पाटील आपल्या कुटुंबियांसमवेत पोहोचले आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। जालन्यातल्या कोथळी इथं एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनी मतदान केलं, तर अकलूजला रणजितसिंह मोहिते पाटील आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह मतदान करण्यासाठी गेले। इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या कुटुंबासमवेत पोहोचून मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। तर आपण कोल्हापुरातली ही थेट दृश्य पाहतो आहोत। छत्रपती संभाजीराजे खासदार हे मतदानासाठी पोहोचलेत। आज कोणी लहान नाही आणि कोणी मोठा नाही, ज्याचं 18 वर्ष पूर्ण झालंय आणि ज्याचं मतदार यादीत नाव आहे त्यानं एका रांगेत उभं राहून मतदान करायचं। आणि हीच खरं तर लोकशाहीतली गंमत आहे। देशाच्या सर्वोच्च स्थानी बसणारा माणूस, व्यक्ती आपला लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी राजे, महाराजे आणि सर्वसामान्य नागरिक हे सगळे एकाच रांगेत येऊन मतदान करतात। आणि खासदार असलेले छत्रपती संभाजीराजे यांनी मतदानाचा हक्क बजावला। कोल्हापुरात सध्या जोरदार लढत पाहायला मिळते आहे। कोल्हापुरातली जी लढत आहे त्याकडे राज्याचं लक्ष लागलंय, कारण काँग्रेस आघाडीचे धनंजय महाडिक आणि युतीचे संजय मंडलिक यांच्यात ही लढत आहे। तर तिकडे अजितदादा पवार, सुप्रिया सुळे आणि संपूर्ण पवार कुटुंबियांनी मतदान केलं। गुलाबराव देवकरांनी सुद्धा जळगावमध्ये आपलं मतदान पार पाडलं। जालन्यामध्ये रावसाहेब दानवे सुद्धा कुटुंबियांसोबत पोहोचले आणि त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला।